सह्याद्रीच्या कुशीत, घनदाट जंगलात आणि उंच उंच डोंगरांवर मावळ्यांच्या पोरांसोबत एक 10-12 वर्षांचा तेजस्वी मुलगा रोज खेळायला जायचा. तो मुलगा म्हणजे आपले बाल शिवाजी. पण शिवबांचे खेळ बाकीच्या मुलांसारखे लपाछपी किंवा विटीदांडूचे नव्हते. मग काय खेळायचे बाल शिवबा? ते खेळायचे राजे आणि स्वराज्य. जंगलातल्या एका मोठ्या काळ्या भिन्न कातळावर म्हणजेच दगडावर शिवबा एखाद्या खऱ्याखुऱ्या राजासारखे ऐटीत बसायचे. तोच त्यांचा राजवाडा आणि तेच त्यांचे सिंहासन असायचे. आजूबाजूला अंगावर साधे कपडे असलेली पण अत्यंत चपळ आणि काटक मावळ्यांची पोरं त्यांचे सरदार म्हणून उभी राहायची. कुणी हातात लाकडी तलवारी घ्यायची तर कुणी झाडांच्या फांद्यांचे भाले बनवायचे. मातीचे किल्ले बनवणे आणि ते जिंकण्याचे बेत आखणे हा त्यांचा रोजचा खेळ असायचा. एकदा असाच खेळ रंगात आला होता. अचानक 2 मुलांमध्ये खऱ्याखुऱ्या कारणावरून जोरात भांडण सुरू झाले. प्रकरण शिवबा राजांच्या या बाल दरबारात आले. शिवबांनी नुसता खेळ म्हणून त्याकडे पाहिले नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले. एका खऱ्याखुऱ्या राजासारखी त्यांची नजर तीक्ष्ण झाली. त्यांनी दोन्ही मुलांचे म्हणणे अतिशय शांतपणे ऐकून घेतले. त्यानंतर शिवबांनी असा काही अचूक आणि निपक्षपाती न्याय केला की भांडणारी मुलं तर शांत झालीच, पण लांबून झाडामागे उभ्या राहून हा खेळ पाहणाऱ्या मोठ्या माणसांनीही आश्चर्याने तोंडात बोटे घातली. भर उन्हात अनवाणी पायांनी डोंगर दऱ्या पालथ्या घालणे, वाऱ्याच्या वेगाने घोडदौड करणे आणि डोळे बांधून जंगलातील वाटा शोधणे, अशा खतरनाक खेळांतून शिवबा तयार होत होते. जिजाऊ मासाहेब लांबून आपल्या या छाव्याचे खेळ कौतुकाने पाहायच्या. त्यांना माहित होते की हा मुलगा मातीतले किल्ले बनवता बनवता एक दिवस खऱ्याखुऱ्या स्वराज्याची उभारणी करणार आहे. आणि झालेही तसेच. याच खेळातून शिवबांनी आपल्या सवंगड्यांच्या मनात स्वराज्याचं असं काही वेड पेरलं की पुढे याच मावळ्यांनी हसत हसत महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली.